नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊस पिकासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा विद्रव्य खतांचा नियोजनाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मग ऊसाची उंची, जाडी आणि वजन वाढण्यासाठी कोणत्या अवस्थेत कोणते खत आणि ड्रीपमधून कधी कोणते खत द्यावे या संदर्भातली सर्व माहिती आपण पाहणार आहेत. त्याच्यामध्ये 1919 126100 05234 0050 हे याचे संपूर्ण वेळापत्रक. मित्रांनो, ह्या विद्राव्य जे ठिबकमधून खतं सोडायचे आहेत मित्रांनो, याचं संपूर्ण वेळापत्रक मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे असणार आहे. ऊसाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी 1919 या खताचा वापर कसा करावा, फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी 126100चे महत्त्व काय, कांड्यांची लांबी आणि जाडी वाढण्यासाठी 05234 कधी द्यावे आणि ऊसाचे वजन आणि साखर वाढण्यासाठी 0050चा वापर कधी करावा, याची सर्व अचूक असे वेळापत्रक आणि प्रमाण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, काय होतं, शेतीमध्ये जर आपण खताचे व्यवस्थापन व्यवस्थित जर नाही केले तर आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. तर ऊसाच्या शेतीमध्ये ठिबक सिंचनद्वारे विद्रव्य खतांचं अचूक नियोजन कसे करावे. तर ऊसाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर फक्त खत देऊन चालत नाही मित्रांनो, तर ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देणे गरजेचं आहे. तर चला मग आपण जाणून घेऊया संपूर्ण खत वेळापत्रक. तर मित्रांनो, सुरुवातीची वाढ म्हणजे साधारणपणे आपला ऊस 45 दिवसाचा झाल्याच्या नंतर पहिलं खत नियोजन आपल्याला जे करायचं आहे ते पाण्यातून करू शकता किंवा फवारणीद्वारे पण आपण करू शकता. तर ते आहे 1919 हे खत. तर याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, नत्र, स्फुरद, पालाश आणि याचं प्रमाण असतं. तर आता याचं कार्य कसं असतं पहा. सुरुवातीच्या काळात ऊसाची शाकीय वाढ होणे आणि गरजेचं असतं. यासाठी 1919 हे खत आठवड्यातून एकदा मित्रांनो 5 किलो याप्रमाणे ठिबकद्वारे सोडावे. यामुळे ऊसाची पाने हिरवीगार राहतात आणि वाढ जोमाने होते. चला तर मित्रांनो, आता दुसरा टप्पा आहे तो म्हणजे 45 ते 100 दिवसांचा ऊस झाल्याच्या नंतर. तर ते खत आहे मित्रांनो 126100. तर मित्रांनो पहा, याचं कार्य काय असते. तर हा काळ ऊसाला जास्तीत जास्त फुटवे येण्याचा असतो आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असलेले 126100 हे खत मुळांच्या वाढीसाठी आणि फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी अत्यंत गुणकारी असते. यामुळे ऊसाचा फुटवा जोमदार आणि जाड येतो. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे तिसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा म्हणजे काय, कांडे सुटणे आणि उंची वाढणे. तर हा साधारणपणे कालावधी मित्रांनो 100 ते 150 किंवा 130 दिवसांचा ज्यावेळेस आपला ऊस होईल त्यावेळेस मित्रांनो आपल्याला जे खत सोडायचं आहे ते म्हणजे 05234. तर आपण पाहणार आहोत आता 05234 ह्या खताचं ऊसासाठी काय काम असतं आणि हे ऊसासाठी काय कार्य करतं, तर ते आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा ऊस कांड्या टाकू लागतो तेव्हा त्याला 05234ची गरज असते. कारण हे खत ऊसाच्या कांड्यांची लांबी वाढवते आणि खोड मजबूत करते. यामुळे ऊसाची उंची झपाट्याने वाढण्यास मदत होते. हा झाला मित्रांनो आपल्या ऊसाचा खत सोडायचा तिसरा टप्पा. आणि आपण आता पाहणार आहोत तो म्हणजे चौथा टप्पा. तर आता हा चौथा टप्पा मित्रांनो कधी आहे बघा, आणि ह्याचं कार्य काय आहे, वजन आणि साखर वाढवणे. ऊसाचं वजन आणि साखर वाढवणे. तर हा साधारणपणे आपल्याला 150 दिवसांचा ऊस झाल्याच्या नंतर मित्रांनो हे खत द्यायचे. आणि ते खत म्हणजे 0050 पोटॅशियम सल्फेट. तर मित्रांनो, आता याचं कार्य काय असते बघा, ऊसाच्या शेवटच्या टप्प्यात ऊसाचे वजन वाढणे आणि साखरेचा उतारा वाढवणे महत्त्वाचे असते. यासाठी मित्रांनो 052
0050 हे खत वापरावे. पोटॅशमुळे ऊस जाड होतो आणि पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर मित्रांनो, ही खत सोडण्यापूर्वी, आता ही आपण जी खतं सांगितलेली आहेत, ही खतं सोडण्यापूर्वी एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. ती काळजी म्हणजे खत सोडून झाल्याच्या नंतर किंवा खत सोडायच्या अगोदर 10 मिनटे आपल्या जी ठिबक सिंचन असेल त्याच्यामधून आपलं जे पाणी आहे ते पाणी सुरळीतपणे पहिल्यांदा जाऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला खत सोडायचं आहे आणि 15 मिनटे खत सोडल्याच्यानंतर 15 मिनटांनी ठिबक सिंचन सध्या पाणी चालू ठेवायचं, म्हणजे साधं पाणी मित्रांनो चालू ठेवायचं आहे खत चालू केल्याच्या नंतर. यामुळे काय होतं, नळ्यामध्ये जर खत साचून राहत नाही आणि जे आपल्या ड्रीपमध्ये खत पडलेलं आहे ते सुद्धा आपण नंतर एक्स्ट्रा पाणी सोडल्यामुळं ते तिथं न राहता खाली ऊसाच्या मुळांना मिळू शकतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे खत आपण ड्रीपमधून कसे सोडायचे हे पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आता हे खत आपण फवारले तरी चालते का? तर हो, हे खत आपण फवारले तरी चालते. तर मित्रांनो, आता एक खत फवारायचं जर ठरलं तर कशा पद्धतीने आपण याची काळजी घ्यायची बघा. साधारणपणे मित्रांनो, प्रमाण आहे त्याचं 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात. मग त्याच्यामध्ये 15 लिटरच्या पंपासाठी 75 ते 100 ग्रॅम खत आपल्याला वापरायचं आहे. 1 एकरासाठी साधारणपणे 600 ग्रॅम ते 1 किलो खत 200 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला हे आपण फवारू पण शकता आणि ठिबकद्वारे पण देऊ शकता. तर मित्रांनो, आता ही ऊस कोणत्या अवस्थेत फवारणी करावी, ऊस कोणत्या अवस्थेत असल्यानंतर ही फवारणी करावी. तर मित्रांनो, 19 ऊसाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात हे 30 ते 60 दिवस, म्हणजे 30 ते 60 दिवसाचा ज्यावेळेस आपला ऊस होईल, पाने हिरवेगार राहण्यासाठी मित्रांनो हे आपण खत फवारू शकता. त्याच्यामध्ये मग 1261-00 हे फुटवे काढण्यासाठी आणि मुळाच्या मजबूतीसाठी 45 ते 75 दिवसाचा ज्यावेळेस आपला ऊस झालेला असेल त्यावेळेस मित्रांनो आपल्याला हे 1261-00 हे खत आपण फवारू शकता. त्याच्यानंतर मग 052-34 ऊसाची कांड्यांची लांबी आणि जाडी वाढवण्यासाठी 90 दिवसानंतर मित्रांनो आपण हे खत फवारू शकता. त्याच्यामध्ये 0050 म्हणजे ऊस तोडणीच्या 2-3 महिने आधी वजन आणि साखर वाढण्यासाठी मित्रांनो आपल्याला हे 0050 ह्या खताचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, हे आपण ड्रीपमधून आणि पंपाच्या साहाय्याने फवारणीसाठी कसं प्रमाण आहे याचं अचूक वेळापत्रक मी तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर दुसरी गोष्ट, फवारणी नेहमी मित्रांनो सकाळी लवकर किंवा मग संध्याकाळी सूर्य मावळताना करावी. कडक उन्हात फवारणी करणे टाळावे, अन्यथा पानांना इजा होऊ शकते. तर आलं लक्षात, फवारणी करताना मित्रांनो ही काळजी आपण घ्यायची आहे. ही खते एकमेकात मिसळताना काळजी घ्यावी. शक्यतो एकाच वेळी एकच ग्रेड फवारावा. कीटकनाशक किंवा बुरशीनाशकासोबत मिसळण्यापूर्वी जार टेस्ट नक्की करावी आणि जमिनीत पुरेसा ओलावा असताना ही फवारणी केल्यास त्याचे निकाल अधिक चांगले मिळतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या ऊसासाठी ड्रीपद्वारे कधी आणि कोणते खत सोडावे आणि फवारणीद्वारे या खतांची फवारणी कधी करावी याचं अचूक वेळापत्रक मित्रांनो मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझ्या चॅनलवरती आपण जर मित्रांनो नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला यापूर्वी टाकलेले आहे ते सुद्धा पाहायला मिळतील आणि याच्यानंतरसुद्धा पाहायला मिळतील. तर त्यासाठी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ आपण चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या ऊसासंदर्भातली
खूप छान सुंदर माहिती मिळेल. तर असो मित्रांनो, माझा व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस पूर्ण पाहतात आणि छान छान कमेंट करतात, त्याबद्दल खरंच मी सर्व शेतकरी बांधवांचा मनापासून आभारी आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय जवान, जय किसान.